मध्ये उपस्थित आहेत कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय श्री अप्पासाहेब धुळा साहेब, त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री डॉक्टर अमोल पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकांची जी काही संघटना आहे त्याचे श्री बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, या तिघांचंही मी स्वागत करतो। डॉक्टर अमोल पाटील या संदर्भात अधिक बोलतील, कारण तुम्ही अभाविपच्या माध्यमातून राज्यभर फिरताय, शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहात। तुम्हाला असं वाटतंय का की ही जी काही पटपडताळणी मोहीम यापूर्वी सुद्धा झालेली आहे हे सगळं साठवलोट आहे म्हणून? सर्वप्रथम तर मला या संपूर्ण व्यवस्थेचं जे महाराष्ट्रासहित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पटपडताळणी झाली त्याबद्दल या व्यवस्थेचं सर्वप्रथम अभिनंदन करावं असं वाटतं। परंतु याबरोबर एकदाची उपरती झाली आणि केलं असं म्हणायला लागेल। परंतु या बरोबरीने मला या सगळ्या व्यवस्थेला अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की ह्यापूर्वी पटपडताळणीच्या पूर्वी ह्या ज्या काही आता ग्रॉस फाइंडिंग समोर आलेल्या आहेत, म्हणजे मला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये टेंटेटिव्हली 97,000 विद्यार्थी बोगस आहे। आता तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की 97,000 विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक हे बोगस असतील। तर मला प्रश्न हा आहे की ह्या पटपडताळणीच्या आधी तुम्हाला ही गोष्ट माहीत होती किंवा नव्हती? एक्झॅक्टली, मला तेच आता विचारायचं होतं। जर माहीत असेल तर इतक्या दिवस तुम्ही का शांत बसला होता? आणि जर माहीत नसेल तर मग तुम्ही काय तुमचा रोल तिथं पुरं करत? याचाच अर्थ तुमचा जो मुद्दा होता की संस्थाचालक, प्रशासक आणि राज्यकर्ते या सगळ्यांचं ह्या गोष्टीमध्ये साठेलोट आहे, या सगळ्यांमध्ये यांचे पर्सेंटेज ठरलेलं आहे आणि म्हणून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचं बाजारीकरण ह्या लोकांनी केलेलं आहे। धुळासाहेब, सर्व संस्थाचालक, सर्व शिक्षक, सर्व शाळा हे शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा यासाठीच काम करतायत, त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नाही असं मला म्हणायचंय का? मला वाटतं या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या, यातल्या ग्रॉस फाइंडिंग समोर आल्या पाहिजे। एक तर इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बोगस दाखवण्यात आले, एक दुसरं यांच्यासाठी ज्या ज्या काही योजना शासनाच्या चालू होत्या मग त्या कोणावर खर्च होत होत्या? जर खिचडी योजना चालू होती आणि 100 विद्यार्थी तिथे दाखवले गेले आणि जेव्हा सरकारी ज्या व्यवस्था तिथं पोहोचल्या तेव्हा 20च विद्यार्थी समोर आले, तर 80 विद्यार्थी कोणती खिचडी खात होते? ते तांदूळ कोणाच्या पोटात गेले, कोणाच्या तिजोऱ्यांमध्ये गेले? या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे। या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या आणि या टेक्निकल गोष्टींमध्ये कायम यंत्रणा अडकून राहतात। आता याच्यामध्ये सुद्धा याचे काही अहवाल समोर आले, याच्यावर सुद्धा ही कागदी घोडे वाचून उपयोग नाही, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मला धुळासाहेब, तुम्हाला तेच वाटतंय डॉक्टर अमोल पाटील की अशा पद्धतीनं सक्षमपणे कारवाई होईल म्हणून? माझा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये आता जी 2-3 दिवसातली जी कारवाई झाली ती कोणावर झाली? शिक्षकावर कारवाई झाली, गट शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई झाली। यातले जे मुख्य दोषी आहेत, जे शिक्षण संस्थाचालक, त्यांच्यावर कधी कारवाई होणार आहे? आज महाराष्ट्रातलं एक उदाहरण द्यावं की कोणीतरी दोषी आढळलं म्हणून महाराष्ट्रातल्या मुजोर शिक्षण सम्राटावर कारवाई झाली, असं कुठंच आढळलेलं नाहीये। त्याच्यामुळे विद्यार्थी परिषदेची मागणी आहे की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की कोणाची गय केली जाणार नाही। विद्यार्थी परिषदेचं खुलं आव्हान आहे, तुम्ही कोणाची गय करता हे आम्हाला बघायचं आहे। आमची मागणी आहे की खासगी शिक्षण संस्थांवर जेव्हा कारवाई होईल, ही तर पडद्यामागची लोक आहे हो, बरोबर, ही पडद्यामागची लोक आहे, यांच्यावर जेव्हा कारवाई होईल तेव्हा ही व्यवस्था। डॉक्टर अमोल पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी काही पटपडताळणी मोहीम राज्यभर राबवली याच्यातून सरकार काही बोध घेईल असं वाटते का? काही आशा आहे का? खरं तर सरकारनंच ही मोहीम पुढाकार घेऊन राबवली, कारण सरकारच्या लक्षात आलं की अनुदानापोटी जी काही रक्कम दिली जाते, वाटली जाते, त्याचा खूप मोठा अपहार होतोय किंवा त्याचा गैरवापर होतोय, म्हणून सरकारनंच पुढाकार घेतला। परंतु या पटपडताळणी मोहिमेतनं काही शहाणपण सरकार घेईल का? सरकारला बोध घ्यायला लागेल, कारण आता अहवाल आपल्याकडे आलेला आहे। त्या अहवालामध्ये जे अनुदान या लोकांना दिलं गेलं आणि जे खर्चवलं गेलेलं नाही हे यांच्या तिजोऱ्या जमा झालं, हे सिद्ध होईल, समोर येईल। बरोबर, हे समोर आल्यानंतर याच्यानंतर कारवाई, निलंबन ह्या गोष्टी तर ठीक आहे, परंतु आमची अशी मागणी आहे की हे जे पैसे हे लाटले गेलेले आहेत हे पैसे यांच्याकडून वसूल झाले पाहिजे, संस्थाचालकांकडून वसूल झाले पाहिजे। कारण हा जो पैसा आहे हा सामान्य माणसाचा पैसा आहे, बरोबर, हा सामान्य माणसाच्या कष्टातून करातून आलेला पैसा आहे, हा आमच्या मुलांच्या शिक्षणावरच खर्च झाला पाहिजे, हा तुमच्या तिजोऱ्यांमध्ये जमा व्हायला नको। त्याच्यामुळे ह्या अहवालातून जे लोक दोषी आहे त्या संस्थाचालकांकडून हे परत घेतलं पाहिजे। यांना ज्या जमिनी दिल्या गेलेल्या आहे, ज्या जमिनी वापरल्या जात नाहीये त्या जमिनी जप्त केल्या पाहिजे, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे। जर हे पैसे जर जमा करणार नसतील दंडाच्या स्वरूपात त्यांची मालमत्ता देखील जप्त केली गेली पाहिजे। आणि जेव्हा अशा प्रकारची कारवाई सरकार करेल तेव्हा या अर्थाने लोकांचे डोळे उघडतील। परंतु आमच्या मनात एक विद्यार्थी संघटना म्हणून मनात थोडी संशय आहे, कारण जे सत्तेमध्ये आहेत ते लोक कोण आहेत? जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांच्याच संस्था आहे, तेच लोक आज मंत्रिमंडळामध्ये आहे, त्याच्यामुळे यांच्याकडून कारवाईची किती अपेक्षा करणार असा आमच्या मनामध्ये संशय आहे। परंतु विद्यार्थी परिषद या केसमध्ये रस्त्यावर उतरेल,
या लोकांना जाब विचारेल आणि या लोकांना कारवाई करण्यास धाडस पडेल. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी माननीय उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना मुंबईत आम्ही निवेदन दिलं आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की ज्या प्रकारची शाळांमध्ये अशा प्रकारची पटपडताळणी झाली, अशाच प्रकारची महाविद्यालयांमध्ये, व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची पडताळणी केवळ पटपडताळणी नव्हे तर इन्फ्रास्ट्रक्चरची देखील पडताळणी झाली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये कित्येक ठिकाणी आपण आज बघतो की ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर हे दाखवलं जातं ते आज कॉलेजमध्ये कुठे प्रत्यक्षात असतच नाही. तुम्ही फक्त त्या ब्रोशरवरती छापलेलं असतं, त्याच्या नावाखाली भरमसाठ फी घेतली जाते. पण जिमखाना तिकडे तुम्ही दाखवता, तिथं जिमखाना अवेलेबल नाहीये. तुम्ही इंटरनेट फी घेतली दाखवला, तिथं 5,000 विद्यार्थ्यांमध्ये केवळ 2च कम्प्युटर तुम्ही तिथे देतात. याचा अर्थ सामान्य माणसाच्या कष्टाचा पैसा, या प्रकारचं आर्थिक शोषण हे लोक करताय आणि याच्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ते चाललंय, याच्याबद्दल दुःख आहे. कारण आज समाज घडवणारा, देश घडवणारा आणि हा समाज अधिक बलशाली करण्याचं काम कोणाचं आहे तर ते विद्यार्थ्यांचं आहे. आणि त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण जर देत असेल, म्हणजे ह्याच भारतामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की माणूस घडवणारं शिक्षण पाहिजे. आणि आज आम्हाला कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातंय असा प्रश्न मला करायचा आहे. आज आमच्या लहान मुलांना काय शिकवलं जातंय की कशी खोटी पटसंख्या दाखवायची, कसे खोटे शौचालय दाखवायचे, कसे खोटे लायब्ररी दाखवायचे. म्हणजे माझा प्रश्न आहे की तुम्ही भ्रष्टाचाराचं शिक्षण देत आहात का, तुम्ही खोटं बनवण्याचं शिक्षण देत आहात का? त्याच्यामुळे सहन केलं जाणार नाही. इट इज नॉट टॉलरेबल. याच्यामध्ये तुम्हाला कारवाई करायला लागेल, फसवणुकीचे गुन्हे दाखवायला करायला लागतील आणि मग ज्या गोष्टी आहेत त्या समोर येतील. बाबासाहेब पटेल, काय तुम्हाला वाटतं? तुम्ही मला वाटतं की एकूणच शिक्षणाची ही जी काही यंत्रणा आहे किंवा जी काही नियमावली आहे, या सगळ्या नियमावलीचाच फेरविचार करण्याची गरज आलेली आहे. मला वाटतं शिक्षण पद्धतीबद्दल अभाविप सातत्यानं वेगवेगळे आंदोलन करत असतं, आपली भूमिका मांडत असतं. सध्याची जी काही शिक्षण प्रणाली आहे त्याच्यामधला पटपडताळणी हा एक वेगळा मुद्दा आहे किंवा एक घटक आहे म्हणूया, पण एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला काही त्रुटी जाणवतात का? त्रुटी म्हणजे आता जे काही मुद्दे मांडले की एकूण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये, आज शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचारच याच्यामध्ये दिसत नाही. फक्त जे इन्स्पेक्शन असतील त्या इन्स्पेक्शनच्या वेळेस गुणवत्तेचा विचार होतो. अक्षरशः विद्यार्थ्यांना याचं ट्रेनिंग दिलं जातं की इन्स्पेक्शनच्या वेळेस जे काही प्रश्न विचारले जातील त्याची काय काय उत्तरं तुम्ही द्यायची आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम शिक्षणाच्या गुणवत्तेवर विचार झाला पाहिजे. एक. दुसरं, शिक्षणावरचा खर्च हा वाढला पाहिजे. आज आमची मागणी आहे की 10% एकूण जे अर्थशास्त्र आहे त्याच्यामधला 10% हा खर्च हा झाला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थी परिषदेने सातत्याने केली आहे. तिसरं, याच्यामध्ये शिक्षणाविषयाची पॉलिसी ठरवण्यामध्ये आज विद्यार्थी संघटना आणि पालक यांना कुठे इन्क्लूड केलं जात नाही. कुठलाही निर्णय जो आहे तो डिक्लेअर केला जातो आणि सांगितलं जातं की ह्या वर्षापासून हे धोरण आहे, याची अंमलबजावणी केली जाईल. असं चालणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला गेला पाहिजे. विद्यार्थी संघटना आणि पालक यांना तुम्ही गृहीत धरलं पाहिजे, यांचा विचार घेतला पाहिजे. आज एकूण महाराष्ट्राच्या शिक्षणच्या धोरणाबद्दल बोलायचं म्हटलं तर ह्या महाराष्ट्राचा इतिहास राहिला की कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण हे मिशन मानलं होतं, परंतु या शिक्षण सम्राटांनी या शिक्षणाला कमिशन करून टाकलं. म्हणून या कमिशनावर विद्यार्थी परिषदेचा आक्षेप आहे, हे बंद झालं पाहिजे आणि गुणवत्ता